ब्लॉग करते ए हो दे कलेश होऊ दे. आयफोन युजर आहे गाईस, तो समजून घे. ऋषी जिलेबी घेऊन ये. सो हे गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आपल्यासोबत आहे शदू, गौरी, पिंकी तर आहेच. सो आज आहे रक्षाबंधन. सकाळी एक रक्षाबंधन झाली आपली, पिंकीने राखी बांधली. आता आमची सगळ्यात मोठी बहीण, आमच्या बहीण भावांमधली सगळ्यात मोठी ताई आहे आमची. ताई बिहेवियर दे जरा. ताई बिहेवियर. आणि श्रूचा व्हिडिओ कॉल आलेला इकडे, गायब झाली. एंडच कॉलच कट करून टाकला तिने. अगं कट का केला माझ स्नॅप येडे. तसलं मला व्हिडिओ मध्ये कधी पण असंच घ्यायचं तर तू मला म्हणतो की काय मोठी ताई सारखा वाग. मग मोठी ताई सांगतो की ट्रीटमेंटच नाही देत. म्हणून मी म्हणलं ते आपण नाही का इन्स्टाला येतं ना गौरी असं क्वीन बिहेवियर, म्हणून म्हणलं तू ते दे ताई बिहेवियर एकदम. ही रोज कशी बसली तर. हा ब्लॉग मला लवकर टाकावं लागेल लगेच रक्षाबंधनच्या वेळेस, पटकन काढ. कारण आधीचे किती 4 ब्लॉग पडलेत एडिट करायचे. 2 एडिट करून झाले, 2 बाकी आहेत अपलोड करायचे, ते एक पण नाही केलेलं अजून. तर हा लगेच करावं लागेल मला अपलोड आता. काय करते किया जो टिक दे हं जो खुशी. मला ताटाचं काढ. परत आलं कॉल श्रुतचा. ब्लॉग बनवते. हा वाटते की आता बरं वाटतंय. काय म्हणली? ते रोज बघ किती बघत. हा बरं थांब, टॉर्च बंद करतो आता. हा आता बोल. काय म्हणली? हाय. हा पाळ की बस मग वय केस नाही, थोड्या दिवस बाहेर नाही जायचं. हा त्यामुळं नाही गेलो. हा आता बरं वाटतंय. फ्लॅट वर गेलेत का तुम्ही? दोघं दिसतंय ना. अँगल हा एंड एक्शन. तू बंद नहीं, रुको, इम्पोर्टेंट सीन है और मेकअप लगाओ. गाणं कोणतं लागलं होतं? आधी राखी बांध ना, मग ओवाळ. दे मी धरतो ताट. दे असं धरतो. आमचे रक्षाबंधन. नीट काढ, काय लांब ना फोटो ते तसलं तोंडाचं घेऊ नको. ए अगं मी ताट धरलेलं काढते काय? लांब सर थांब एक राखी बांधताना नीट काढू दे मला फक्त. इथनं लांब ना. बघ ना इकडे तू पण घोष नको मला ते तसंच समोर नाही बघता. ओवाळायचं राहिलं. मी म्हणत होते की ह्या बायका पण सांगा ना कुठं तोंड करायचं काय. मागा कसं बसला असं इथं बस खाली बसवं लागेल. हा मग आता झाले पण 3 बांधून बांधून. ओवाळ, एकच ओवाळ. फक्त ओवाळायचं इथं बस आणि बस असं ओवाळ फक्त इकडं. मी करते दे. शेवटात करत माहिष्मती के अगले. काय फक्त म्हणतो माझं ब्लॉग मध्ये घेऊन खूप काय वाजलं. हे ब्लॉग कट करेन मी, पण ते चालू राहते परत अँगल चुकन पूर्ण फोनचा. सर घोची मला बांधते. माझा एक फोटो काढा आपल्या नावाला, म्हणजे बांधली नावाला बांधली बघा गाईस. तसं नाही राहते ना की राखी बांधली. ती म्हणले की आम्ही काय बिल वाढायसाठी ठेवू शकतो.
तुमच्यामुळेच आमच्या रोजीलाच भारी थांबली बघ. रोजी 10,000 7,000 आले. ते काय तुमचं ते PFC चं काय? ओम माझा कसा काढलाय मला बघायचं होतं का आणि 7,000 माझं तर येडे चाळ केले असतील ना मग बघतो तुला. ओके बाय. तुझे फोटो नंतर बघत बघ. नीट काढ एक फोटो माझा राखी बांधताना परत नीट नाही काढला. तो गाणं लावलं पिंकीने. रोजी फ्रेम मध्ये स्विच ब्लॉग ऑफ. लगेच टाकणार आहे आता मी. हा स्विच ऑफ लगेच ह्याला एडिट करतो टाकतो. संपलं संपलं. माझ्या फोन मध्ये काढायचं का व्हिडिओ? नको. होय ना गं? मला पण खात करते घास खातो. सो गाईज लाईट गेलेली आहे आणि त्यामुळं मम्मीचं अर्ध जेवण बनवायचं बाकी आहे. तसंच एक भांड मिक्सरचं वाटलं मम्मीने. आता दुसरं बाकी आहे मसाला पनीर बनवते मम्मी. आणि शोधू वेट करते आपल्या ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला लाईटसाठी वेट करते. फोनला फक्त 2% चार्जिंग. स्नॅप टाकायचं. पिंकी पण पिंकीला घे की जायचं तिथं. ये की इकडे ये नाही तर इकडे आहे पिंकी. इकडे लाईट आहे. नाही स्नॅप मध्ये काढतो. काय म्हणली बी नव्हती मला येईल. मलाच म्हणते. उद्याला येणार आहे म्हणून चल. मी लय बाबा दिसतोय मोठा शर्ट केस दिसत बघ किती दारोड वाटलं. थांब सुजी. हे ह्याला काय म्हणतात? हे एक दाढी करतो मी उद्या. स्वेटर. दाढी आणि जरा कटिंग. आयफोन मध्ये नीट येतं. गौरी घे राव आयफोन. पुढच्या महिन्यात घेणार आहे का? हे बघे. ब्लॉकची सोय झाली गाईज. ग्रुप में वो अकेला बंदा होता है जिसके पास आईफोन होता है. वेट करना मैंडेटरी होता है. आता तर डबल मॅन्डेटरी आहे कारण या फोनची चार्जिंग संपली. आज शर्ट घातलं ना ऋषीने आज सिंहगडला. हा सिंहगडच्या ब्लॉग मध्ये. सो गाईस सिंहगडचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा. त्यामध्ये पण गौरीने आणि मी फुल मस्ती केलेली आहे. जाऊन नक्की चेक करा तो ब्लॉग सुद्धा. आणि मला माहिती आहे माझा लुक जरा असा एकदम बेवडा वाटतंय. तर म्हणजे पूर्ण असं दाढी कटिंग वगैरे जंगली लुक वाटतंय. तर त्याचं कारण म्हणजे सध्या थोड्या दिवसासाठी बाहेर नाही पडायचं मला. त्यामुळे नाही घरी ट्रिमर आहे त्याने मी आता फक्त दाढी वगैरे हे सगळं करेन. केस तर मला बाहेरच दुकानमध्ये जाऊन कापावे लागतील. ते अजून एक 15 दिवसानंतर तरी. सो लेट्स सी. मग साधे आपले फक्त हात लावून काढ. सो गाईस फायनली लाईट आलेली आहे. हा बेडरूम मध्ये लाव ना चार्जिंग. कसं वाटलं तू मसाला मग? परत मिक्सरला वाटते सगळं. बेडरूम मध्ये लाव. बापरे मम्मी सगळं कचकच लागल. तिथं तर काय मिनिटं पण दिसत नाही. हे तर मोज ना समोर. आयफोन युजर आहे गाईस तो समजून घ्या. तू चालू केलंय का तिकडं? हा चालू. मला इकडे हे झालं नाही. कशी अरे बंद केलं मी. ती गोपी आठवते मनी डोबी स्वामींचं तू काय ठेवलं घरात? ठेवलं बाबा. नाही वाचत पण ठेवलं. कॅमेरा समोर टीव्ही का नाही. लागलाय टीव्ही. माझ्या घरचं टीव्ही मला लावता येत नाही अजून पण. मी काय करतो असतो हे एक सेट टॉप बॉक्स एक रिमोट आणि ते टीव्हीचं एक रिमोट दोन्हीचे लाल लाल बटन दाबतो तेव्हा टीव्ही चालू होतं. मला वाटतं युट्यूब कनेक्ट झालं आहे ना. युट्यूब कनेक्ट करू का? टीव्हीच लावायचं. कार्यक्रम बघतो तुम्ही बघत नाही का? आमच्याकडे कार्यक्रम असतो.
कोणतं लग्नानंतर होईलच की. कसा झाला ठेवतो जाऊन. का तसं काय नाही. माझा हातचा पाया पडली का परत पाया पडायची. गणपती छान छोटूसा. नको थोडी होऊ दे परत तयार केली तर ना ए चार्जिंग करून घे ना तू पण गौरी. हाय थोडी तिथं उभा राहून नसतंय का चार्जर लाव यार काय झालंय का कनेक्ट होत नाहीये. ए हो दे कलेश होऊ दे येऊ दे ब्लॉग मध्ये. सोड काय केलं ग काय लावायचं गाणंच लाव. सय्याराला सय्यारा पगलू गेली सध्या काय सय्यारा पगलू. इकडं इथं अख्खा असं लागलं सीट झालंय त्याला? करायचं ये बाळा ये इथं बस एवढं नाही याचं पप्पी घे ऋषी कोण जिलेबी घेऊन या एवढी काही नोकर सारखी ऑर्डर सोडली. ऋषी जिलेबी घेऊन ये. जिलेबी गोल जिलेबी खायची तिला. ऋषी जिलेबी घेऊन ये. जिलेबी पगलू. लाईट जाऊ शकते अचानक जाते का लाईट. म्हणून म्हणते मला फोन चार्जिंग करून घ्या. कोणाचा फोन आहे बटन बंदच आहे. तिकडे टाइमच करत बसले केला आता चालू. चार्जर पकडून बंदच होता एवढा वेळ. चार्जर पकडून ते कंडक्टर त्यांना तोंडा अरे एंट्रन्स हा बस मध्ये चढतो तो हा डाव्या साईडला नाही का ते कप्पा असतो तो एसी बस हा माहितीये. रिकामा मध्ये हा रिकामा हा. तिथं आम्ही उभं होतो त्या चौकानामध्ये तुम्ही, ते- हा. आणि ते कपल मध्ये होतं जे यायला रस्त्यामध्ये आपलं सरळ हा. passage मध्ये मग त्यांनाच पुढं त्यांनी पाठवायचं हा. आम्हाला म्हणतो तुम्ही जाऊ पुढे आणि त्या दोघांची मजा बघायला ठेवलं त्या कंडक्टर म्हणलं तुला त्यांची मजा बघायची काय म्हणलं "वय" म्हणलं, आम्हाला जा पुढं आम्हाला जा पुढं ती बाई म्हणली आम्ही कंप्लीट करेल म्हणले "हे काय लावलंय मागापासून याची नाटक आणि तो गर्दीमध्ये कंडक्टर शेजारी तो पोरगा होता आणि ते पोरग तिच्याकडे बघत होता आमच्याकडे बघत होता लाजला आणि ती पोरगी त्याच्यावर पडते. बघून ते पोरगं आमच्याकडे बघताय आणि इकडं पटवलं आणि ऐकली बस मधनं उतरली का ते दोघं मुद्दाम सोबत चालला का ते जाडी त्याच्या अंगावर पडली कशी अशी बस त्या पोराने पण तिला उचललं असं केलं. हा होय लगेच. मुद्दाम चप्पल तिने अशी वाकडी मला माहिती की आणि ना ते बस स्टॉप परत ते काय झालं हे झाले दुरावले लोक त्याला ती शोधत होती कुठं गेला मावतीला आवाज दे ग पप्पी पगलू आहे आमची रोजी पप्पी द्यायला ती सारखी. तर छाया माऊकडे जा छाया माऊ पप्पी दे पप्पी. गौरी दीदी बाबू गौरी दीदीला दे. गौरी दीदीला दे. गौरी दीदीला मारू का मारू का हिला नाही नाही सॉरी सॉरी तुला सांगायला तेच करते जे बारा जाईल ना त्याला मारते. मारू का गौरी दीदी. रोजीला तू काय नाही घेतलं लोक मध्ये तसं काय नाही एवढं नाही आणत म्हणजे बाबू अरे रोज दाखवायचं मला शोधून दिलं इथं पप्पी दिली. बाबू इकडे कोण नाहीये कोण नाहीये चला आतमध्ये कोण नाही. मम्मी वाढणार 11:15 वाजलेत आता. आम्ही फोटोज काढले गाणे ऐकले. माऊ पुढे सरक ना तू पण म्हणजे ती मागून जा आपण ते आले तरी. भाजी का हा टाक तिथं लगेच श्रीखंड टाक आणि श्रीखंड टाकते तर की भाजी वाढ ती फळ आणि ती भाज झालं. नाही चाकूचे ते पुढून तोडणं त्याचं किती तुला आता
इथलं फोड जरा. कशात घेऊ भाजी इथलं घे या साईडच्या की भाजी इथं चपाती ठेव इथं मेथी इथं श्रीखंड इथं मीठ अजून काय असेल तर ते ऍडजस्ट घरी मम्मीला वाटलं. वाटला पहिली वाढली कच्ची थोडी घरी नाही खाऊ वाटली खात नाही मेथीची भाजी पण घरी मला नाही खात मी खाते पण असं नाही नाही खात पण आज मला खाऊ वाटली झाली का नाही भाजी घे ना भाजी मी काय भाजी दिली मावशी हे काय घेते? ते ताट दे इकडं. चपाती घेऊ का आमच्या जवळ? हे घे श्रीखंड घे चपात्या हा, इथंच वरल्याच आहे रे ताट नाही ठीक आहे इथं ते गौरी